5 जुलैला ठाकरेंचा विजय मेळावा। उद्धव ठाकरेंनी विजय मेळाव्याची जबाबदारी अनिल परब, वरुण सरदेसाई आणि संजय राऊतांवर सोपवली, सूत्रांची माहिती। भाजप प्रवेशाच्या तयारीमध्ये असलेल्या अपूर्व हिरेंच्या अडचणीमध्ये वाढ, संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याचा आरोप। या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल। 2 वर्षात 3.5 कोटी नोकऱ्यांच्या योजनेला मंजुरी। मोदी सरकारची एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्व्हेस्टमेंट योजनेला मंजुरी। 1 ऑगस्ट पासून ईएलआय योजना लागू होणार। मंगळूर आरसीबी जल्लोषाच्या दरम्यान चेंगराचेंगरी प्रकरणी चेंगराचेंगरीला आरसीबी जबाबदार, कॅटचा अहवाल। तर कॅटकडून बंगळूर पोलीस प्रशासनाला क्लीन चिट। नाशिकमध्ये करन्सी नोट प्रेसमध्ये नोकर भरतीमध्ये परीक्षेत डमी परीक्षार्थींचा वापर। नाशिकच्या पवई पोलिसांकडून या संदर्भात गुन्हा दाखल। पंढरीच्या वारीसाठी यवतमाळमधून सुटणार जादा बसेस। यवतमाळच्या 9 आगारांमधून सुटणार तब्बल 250 बसेस। वयोवृद्धांसाठी मोफत तर महिलांसाठी 50% तिकीट। कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर वाढला। पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर। पंचगंगा नदीची पाणी पातळी 30 फूट 7 इंचावर। 34 बंधारे अद्यापही पाण्याखाली, तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सिल्लोडमध्ये हिरव्या मिरचीच्या दरामध्ये घसरण। मिरचीचे भाव 12,000वरून थेट 4,000 रुपये क्विंटलवर। सिल्लोड तालुक्यात रोज 500 टन मिरचीची आवक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।